नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल किंवा तुम्ही श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आलेले आहे। विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आता डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंबंधात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाचा 25 सप्टेंबर 2025चा हा GR आलेला आहे। आता या GR अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा जो काही निधी असेल तो आता लाभार्थी शेतकरी जे वर्ग आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आणि हा जो निधी आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 5-6 तारखेपासून हे जे निधी आहे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असतील, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या काही दिव्यांग योजना असेल त्या योजना ज्या आहेत आर्थिक योजनेअंतर्गत राबवल्या जातात। पण माहे 2024 पासून आपण बघितलं तर ज्या काही पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ते डिसेंबर 2024 पासून डीबीटी अंतर्गत ते वाटप करण्यात येते। म्हणजेच आधार कार्डवर हे पैसे पाठवले जातात। आतापर्यंत राज्यातील जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांना सप्टेंबर 2025 पर्यंतचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहेत ते त्यासाठी जो लागणारा निधी आहे आज वितरण करण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण योजनेसाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतूद 100% खर्च करण्यात आला असून सन 2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपरोक्त दोन्ही सर्वसाधारण योजनेसाठी अनुक्रमे 1500 व 2000 कोटी रुपये एवढी पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे। जे काही पैसे होते अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेले होते ते सर्व काही पैसे होते ते खर्च करण्यात आलेले होतं। 1 रुपया सुद्धा राज्य सरकार जवळ उरलेला नव्हता। पण जे 2025 मध्ये जे पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये पुन्हा एक पुरवणी मागणी करण्यात आली आणि त्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यांच्यासाठी 1500 कोटी रुपये आणि जे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2000 कोटी रुपयांची तरतुदीची मागणी जी आहे करण्यात आली आणि त्या अंतर्गत आता ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहेत थेट आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पुरवणी मागणीद्वारे जे काही रक्कम होती ती आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी ती जमा करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आणि त्या पैशामधील जे ऑक्टोबर महिन्यासाठी जो लागणारा निधी आहे त्यासाठी जेवढा निधी होता तो आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि तोच निधी जे आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात येईल आणि ऑक्टोबर महिन्याचे जे काही लाभार्थी वर्ग आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पैसे जमा करण्यात येणार आहे। आता डिसेंबर 2024 पासून हे पैसे जे आधार नंबरवर ट्रान्सफर करण्यात येत आहे, त्यामुळे तुमच्या बँक खात्याला जर आधार नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या योजनेसाठी निधी किती वितरित करण्यात आलेले आहे त्याची यादी त्यांनी दिलेली आहे। तर राज्य सरकारनं ज्या काही निधी आहेत आता ते वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये बघितलं तर आपण बघू शकता 24 कोटी रुपये जे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे वृद्ध विकलांग निराश्री व्यक्तींच्या कल्याणाअंतर्गत आता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले। दुसरं या ठिकाणी निधी जे वितरण करण्यात आलेले या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले तो म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि यासाठी 48 कोटी असे एकूण 72 कोटी रुपये जे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि हा निधी जो आहे ऑक्टोबर 2025च्या जे काही महिना असेल 1500 रुपयांचा जो हप्ता असेल त्यासाठी खर्च करण्यात येणार आहे आणि हा निधी आता वितरण करण्यात आल्यामुळे येत्या 5 ऑक्टोबर पासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वितरण करण्यात येणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।